मी प्राध्यापक मयी तंगावार. विद्यार्थी मित्र हो, बी ए तृतीय वर्षाची जी अभ्यासपत्रिका आहे 11वी मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, या अभ्यासपत्रिकेमध्ये संत तुकाराम असं एक प्रकरण आहे. यापूर्वीच्या तासामध्ये आपण ई स्वरूपातलं हे जे अध्यापन आहे त्या अध्यापनामध्ये संत तुकारामांचं चरित्र आपण पाहिलेलं आहे. आजच्या या दुसऱ्या भागामध्ये संत तुकारामांच्या अभंगाचं जे स्वरूप आहे ते स्वरूप आपण पाहणार आहोत. खरं तर संत तुकारामांच्या एका अभंगावर कीर्तनकार 3-3 तास बोलत असतात. संत तुकारामांनी जी काही 4,500-5 हजार अभंग लिहिलेले आहेत, ते सर्व अभंग वेगवेगळ्या विभागामध्ये विभागून आपल्याला अगदी कमी तासामध्ये हे सर्व मांडणी करता येणार नाही. म्हणून वेळेची मर्यादा लक्षात घेऊन आपण त्यांच्या अभंगाची काही ठळक वैशिष्ट्ये काय आहेत त्याचा आपण विचार करणार आहोत. संत तुकारामाच्या अभंगाची निर्मिती ही खऱ्या अर्थाने अनुभूतीतून, अनुभवातून झालेली आहे. तुकारामांच्या अभंगाला वास्तवापासून आपल्याला दूर घेऊन जाता येत नाही. वास्तववाद हा तुकारामांच्या अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लेखन करून देखील हा संतांचा, मोठ्या माणसांचा हा एक मोठेपणा असतो की ते त्याचं जे श्रेय आहे ते श्रेय स्वतःकडे घेत नाहीत. म्हणून संत तुकारामांनी देखील एका अभंगामध्ये असं म्हटलेलं होतं की करीतो कवित्व म्हणाल हे कोणी, नव्हे माझी वाणी पदरीची. माझी या युक्तीचा नव्हे हा प्रकार, मज विश्वंभर बोलवितो, असं संत तुकारामांनी म्हटलेलं होतं. की अतिशय संघर्षातून तुकारामाच्या अभंगाची निर्मिती झालेली आहे. तरी ते असं म्हणतात की करीतो कवित्व म्हणाल हे कोणी. आज आपण पाहतो की थोड्याफार प्रमाणामध्ये स्फुट स्वरूपात लेखन करणारे अनेक लेखक आहेत. ते असं सांगतच असतं की माझा असा लेख आलेला आहे छापून, मी हे पुस्तक लिहिलेलं आहे. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अभंगाची निर्मिती करून देखील संत तुकाराम या ठिकाणी श्रोत्यांना, वाचकांनाच प्रश्न विचारतात की करीतो कवित्व म्हणाल हे कोण. असा एक उदारमतवादी संत या संतांच्या लेखनाचं जे काही वैशिष्ट्य आहे, त्यांच्या लेखनामध्ये खूप अशी विविधता आहे. ती सर्व विविधता आपण या ठिकाणी पाहणार नाहीत आपण, पण काही ठळक मुद्दे आपण पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे संत तुकारामांचे जे अभंग आहेत किंवा संत तुकारामांचं जे व्यक्तिमत्व आहे ते मुळात दुधारी व्यक्तिमत्व आहे. दुधारी व्यक्तिमत्व म्हणजेच मऊ मेनाहून आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, असं संत तुकाराम सांगतात. म्हणजे संत तुकारामाच्या अभंगाला 2 टोक आहेत, 2 धारा आहेत. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, असे
सांगणारे तुकाराम एकीकडे धर्माचं म्हणजेच उत्कृष्ट जीवन जगण्याचं पालन करतात, तर दुसरीकडे ते पाखंडाचं खंडन करतात. मग या संदर्भामध्ये संत तुकारामांचे अनेक अभंग आहेत. त्यामध्ये एक उत्कृष्ट जो अभंग आहे की एकीकडे प्रचंड अशी नम्रता, दयाभाव संत तुकारामांच्या अभंगामध्ये आपल्याला जागोजागी पाहायला मिळते. परंतु दुसरीकडे मात्र संत तुकारामांची लेखणी ही आपल्या अभंगामध्ये धारदार होत असताना दिसते. संत तुकारामांचा एक अभंग या संदर्भात अतिशय प्रसिद्ध आहे की तुकारामांचं व्यक्तिमत्व किती परखड होतं, संत तुकाराम किती स्पष्टपणे लिहित होते. 17व्या शतकामध्ये आजच्याप्रमाणे नाही, आजच्यापेक्षा अधिक ढोंगी साधूंची संख्या होती. अंधश्रद्धा तर मोठ्या प्रमाणातच होती. तेव्हा अशा काळी समाजाचं प्रबोधन करण्यासाठी, झोपलेल्या समाजाला जागं करण्यासाठी, समाजाला डोळस करण्यासाठी म्हणून संत तुकारामांनी काही अभंगाची निर्मिती केली आणि समाजाचं प्रबोधन करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. एका अभंगामध्ये संत तुकाराम असं सांगतात की ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुनी मनती साधू, अंगा लावूनिया राख, डोळे झाकुनी करीती पाप, दाऊनी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा, तुका म्हणे सांगो किती, जळो तयांची संगती. ही ढोंगी साधू संतावर संत तुकारामांनी अतिशय स्पष्टपणे आपली लेखणी त्यांनी चालवलेली आहे. पोटासाठी, पैशासाठी, काहीतरी धर्माचा उपदेश करण्यासाठी म्हणून आज अनेक साधू संत उदयास येत आहेत. याविषयीची खंत व्यक्त करून अतिशय कठोर विचार, भगवे तरी श्वान वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ, असं एका अभंगामध्ये, दुसऱ्या एका अभंगामध्ये संत तुकारामांनी म्हटलेलं आहे. किंवा जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, तुका म्हणे द्रव्य घेती, देती तेही नरका जाती. अशी भूमिका संत तुकारामांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून मांडलेली आहे. म्हणजेच ढोंगी साधू ही वैराग्याची कळा दाखवतात, परंतु मुळात त्यांचं मन हे अति निर्मळ नसतं, ते अंतःकरणातून निर्मळ नसतात. म्हणून अशा संतांपासून आपण नेहमीच सावध राहिलं पाहिजे. ही भूमिका संत तुकारामांनी आपल्या असंख्य अभंगातून मांडलेला आहे. मग त्यांचा जो हा परखडपणा आहे, प्रसंगी संत तुकारामांची वाणी, लेखणी ही कठोर होत असताना आपल्याला दिसून येते. त्या संदर्भात अनेक असे अभंग आहेत की देवाऱ्यावर विंचू आला, देव पूजा नावडे त्याला. हा सुद्धा त्यांचा एक प्रसिद्ध अभंग आहे. अवघे पोटासाठी सोंग, तेथे कैसा पांडुरंग. असा प्रश्न देखील संत तुकाराम तत्कालीन या सर्व ढोंगी लोकांना आपल्या अभंगाच्या माध्यमातून ते विचारतात. हे जे दुधारी व्यक्तिमत्व आहे की संत यांच्याकडे आपण केवळ ते फारच संत असतील किंवा संत हे दयाळू असतात, हे सगळं खरं आहे. पण त्याबरोबरच समाजाला आपल्याला काहीतरी सांगायचं असेल तर स्पष्ट भाषेमध्ये त्यांना सांगावं लागेल. हा जो एक त्यांच्या लेखनामागचा एक सडेतोडपणा आहे, तो सडेतोडपणा त्यांच्या अनेक अभंगामध्ये जागोजागी पाहायला मिळतं. म्हणून परखडपणा हे तुकोबांच्या अभंगाचं एक वेगळेपण म्हणून आपल्याला त्या ठिकाणी नोंदवता येईल. संत तुकाराम
हे ज्या पद्धतीने ज्ञानाला महत्त्व देत होते त्या पद्धतीने त्यांनी भक्तीला देखील महत्त्व देत होते. म्हणून भक्तिभावाचा जो आविष्कार आहे तो आविष्कार संत तुकारामांच्या अभंगामध्ये झालेला आहे हे आपल्याला नाकारता येत नाही. त्यांचा प्रसिद्ध अभंग आहे, कन्या सासूराशी जाये मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा, चुकलिया माय बाळ हुरू हुरू पाहे, जीवन वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. यासारखे अनेक अभंग आहेत की ज्या अभंगातून खऱ्या अर्थाने त्यांच्या भक्तिभावाचा सहज स्फूर्त अशा पद्धतीने आविष्कार झालेला आपल्याला दिसून येतो. संसार आणि देव या दोन्हीच्या सीमारेषेवर संत तुकाराम कसे उभे होते याची प्रचिती संत तुकारामांच्या यासारख्या अभंगातून येते. बाळास काय हरवले ते सांगता येत नाही किंवा त्यास जे हवे ते कोणी ओळखू शकत नाही. पाण्याबाहेर काढलेली मासोळी जशी तडफडते त्याचप्रमाणे संसारात तुकोबांचे मन विठ्ठलासाठी तडफडत होते. हे संत तुकारामाच्या अनेक अभंगातून आपल्याला पाहायला मिळते. म्हणून भावोत्कटता किंवा भेटीची जी आतुरता आहे ती आतुरता संत तुकारामांच्या अनेक अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मुळात संत तुकारामांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्यामागं त्यांच्या कार्यामागचं महत्त्वाचं प्रयोजन काय आहे तर लोकांचं उपदेश करणे, उपदेशकाची भूमिका संत तुकारामांनी आपल्या अभंगातून पार पाडलेली आहे. संत तुकारामांनी लोकांचं प्रबोधन कशासाठी केलेलं आहे, त्यांनी अभंगाची निर्मिती कशासाठी केलेली आहे, कारण ते स्वतः एका अभंगामध्ये असं सांगतात की आम्ही या पृथ्वी तलावर कशासाठी आलो आहोत. तुकाराम एका अभंगात सांगतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया, झाडू संतांचे मार्ग आडरानाने भरले जग, उच्चिष्टांचा भाग शेष उरले ते सेवू, आर्थे लोपली पुराणे नाश केला शब्दज्ञाने, विषय लोभी मन साधने बुडविली, पेटू भक्तीचा डांगोरा कळी काळासी दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदी. हा संत तुकारामांचा एक अभंग आहे की ज्या अभंगातून संत तुकाराम आपली उपदेशकाची भूमिका पार पाडत असतात. म्हणून संत तुकाराम आता उरलो उपकारापुरता वगैरे जे म्हणतात की भक्तीचा डांगोरा ते पेटवत असताना सगळ्यांना ते सोबत घेऊन जातात. जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले, किंवा यारे यारे लहान थर याती, यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, किंवा हेची थोर भक्ती वगैरे, किंवा क्षणोक्षणी हाची करावा विचार, नाशिवंत देह जाणार सकळ, असे अनेक अभंग आहेत की ज्या अभंगाच्या माध्यमातून संत तुकारामांनी समाजाचं उद्बोधन त्यांनी केलेलं आहे. एक उपदेशकाची, समाज शिक्षकाची भूमिका संत तुकारामांनी पार पाडलेली आहे. असे अनेक अभंग आहेत किंवा त्यामध्ये जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, हा अभंग तर अप्रतिमच आहे. किंवा नाही निर्मळ जीवन काय करील साबन, किंवा तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, किंवा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, असे असंख्य अभंग आहेत. असंख्य अभंगाचा संदर्भ आपल्याला देता येईल. या सर्व अभंगातून संत तुकारामांनी खऱ्या अर्थाने लोकांचं त्यांनी प्रबोधन केलेलं आहे. म्हणून संत तुकारामांच्या व्यक्तिमत्वामध्ये खरं तर आपण जेव्हा संत तुकारामाकडे पाहतो, संत तुकाराम एक संत म्हणून श्रेष्ठ आहेतच, परंतु एक
कवी म्हणून देखील ते तितकेच श्रेष्ठ आहेत. एक सुधारक म्हणून देखील ते तितकेच श्रेष्ठ असलेले आपल्याला दिसून येतात. संत, कवी आणि सुधारक याचा सुंदर असा संगम संत तुकारामांच्या अभंगामध्ये आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणून तुकारामांनी आपल्या अभंगातून किंवा आपल्या जीवनामध्ये अनेकदा त्यांनी या समाजाला खऱ्या अर्थाने आता उपदेशाची गरज आहे. समाज हा सैरावर धावत सुटलेला आहे. समाजाला खऱ्या अर्थाने चांगल्या अशा सद्गुरूची गरज आहे, विचाराची गरज आहे. ही भूमिका संत तुकाराम सातत्याने आपल्या अभंगाच्या माध्यमातून ते मांडत होते. म्हणून संत तुकारामांच्या ज्या अभंगाला आहेत त्या अभंगाला आपल्याला उपदेशापासून वेगळं करता येत नाही. आपण तुकारामांचं चरित्र पाहिलं खरं तर असंही सांगितलं जातं की दुष्काळामध्ये संत तुकारामांनी आपल्याकडं असलेलं धान्य वगैरे लोकांना ते वाटून टाकलेलं आहे. संतांकडे किंवा समाजसुधारकाकडे काय असते हो, ते फक्त आपल्याला एक आधार देत असतात, धीर देत असतात. आणि संत, विचारवंत, लेखक हे शब्दांच्या माध्यमातून आपल्याला ते धीर देत असतात. म्हणून आज आपण पाहतो 21व्या शतकामध्ये सुद्धा अनेक साहित्यिक आहेत. त्या साहित्यिकांनी शब्दांचं जे महत्त्व आहे ते महत्त्व त्यांनी विशद केलेलं आहे. त्यामध्ये मग वामन निंबाळकर नावाचे कवी आहेत. ते असं म्हणतात की शब्दांनीच पेटतात घरे आणि दारे, माणसे आणि देशसुद्धा. किंवा प्राचीन अभ्यासकांनी भामह, रुद्रट, जगन्नाथ, कुंतक, कोलरीज असलेल्या सगळ्या लोकांनी शब्दाला महत्त्व त्यांनी दिलेलं आहे. नारायण सुर्वेंनी शब्द नसते तर काय झालं असतं त्या संदर्भातली त्यांनी कविता लिहिलेली आहे. म्हणून शब्दांना धन मानणारा खऱ्या अर्थाने हा मध्ययुगीन काळातला एक पहिला कवी आहे की ज्यांनी आम्हा घरी धन शब्दांचीच शस्त्रे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्देची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. बघा, शब्दाला संत तुकारामांनी किती महत्त्व दिलेलं आहे. कदाचित संत तुकाराम त्या काळामध्ये केवळ प्रवचन कीर्तन करत राहिले असते तर आज आपल्याला संत तुकाराम समजले नसते. संत तुकारामांना शब्दांचं महत्त्व माहीत होतं. संत तुकारामाप्रमाणेच इकडे हिंदीमध्ये बिहारी दास नावाचे कवी आहेत. त्यांनीसुद्धा आपल्या एका दोह्यामध्ये शब्दांचं महत्त्व सांगितलेलं आहे. सत सय्या के दोहरे, जो नानक के तीर, देखने में छोटे लगे, धाव घाव करे गंभीर, असं बिहारी दासांनी सांगितलेलं आहे. म्हणून शब्द खरं तर अक्षर असतात, अजर असतात, अमर असतात, याची जाणीव संत तुकारामांना होती. म्हणून शब्दाला धन मानणारा, शब्द हेच ब्रह्म आहे असे सांगणारे संत तुकाराम जर आमच्याकडं जर कोणी काही मागायला आलं तर आम्ही त्यांना काय देणार आहोत? संत तुकाराम सांगतात की आम्ही त्यांना शब्दच देणार आहोत. आमच्याकडं पूजा वगैरे करण्यासाठी सुद्धा काही साधनं नाहीत. आम्ही शब्दांचीच पूजा आम्ही करणार आहोत की असं सांगून खऱ्या अर्थाने त्या 17व्या शतकामध्ये संत तुकारामांनी शब्द म्हणजेच साहित्य, विचार ही किती महत्त्वाची असतात. 17व्या शतकामध्ये ही वाचन संस्कृती, लेखन संस्कृती, ही श्रवण संस्कृती खऱ्या अर्थाने समाजामध्ये रुजविण्याचं अतिशय प्रभावी असं काम संत तुकारामांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून केलेलं आहे.
म्हणून संत तुकारामांच्या खरं तर एका एका अभंगावर एका एका वैशिष्ट्यावर आपल्याला खूप बोलता येतं. परंतु आपण एकंदरीत वेळ लक्षात घेऊन आपण या ठिकाणी थांबणार आहोत. पुन्हा आपण तिसऱ्या भागामध्ये संत तुकारामांच्या अभंगाचं काय स्वरूप काय आहे ते आपण